जर तुमच्या खात्यात अजून सुद्धा ₹1500 आले नसतील मार्च महिन्याचे, तर हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज मी तुम्हाला 3 असे कारणं सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात आणि त्यावर उपाय सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार लाडकी बहिणींनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. आज आपण लाडकी योजनेबद्दल एक खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत. काही महिलांना इथे मार्च महिन्याचे पैसे तर भेटलेलेच नाही, परंतु त्यांना फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा इथे भेटलेला नाही. त्यामागचे कारणं सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला इथे काहीही कळणार नाही आणि तुम्हाला मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो हप्ता इथे भेटणार नाही. तर सगळ्यात पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे के-वाय-सी इनकम्प्लीट. हो बहिणींनो, ज्या बहिणींनी इथे 31 डिसेंबरच्या आधी चूक केलेली होती, अशा बहिणींनी जर अजूनसुद्धा दुरुस्ती केली नसेल, तर त्यांना इथे मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो हप्ता इथे भेटणार नाही. त्यामुळे त्यांनी आधी इथे के-वाय-सी इथे त्यांची चुकीची जी केलेली आहे ना, ती आधी त्यांनी कंप्लीट करायची आणि त्यानंतर त्यांना जो मार्च महिन्याचा हप्ता आहे ना, तो इथे भेटणार आहे. आता ही के-वाय-सी कुठे करायची? तुम्ही मोबाईलवर सुद्धा इथे के-वाय-सी करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, की लाडकी बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला वर ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नांचं उत्तर दिल्यानंतर तुमची जी के-वाय-सी ना, तिथे सक्सेसफुली होणार आहे. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे बँक अकाउंट लिंकिंग प्रॉब्लेम. तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट प्रॉपरली लिंक नसेल तर तुमचं डी-बी-टी येत नाही. आता यावर जर उपाय जर म्हणाल तर तुमचं बँकेत जाऊन तुम्हाला आधार सेटिंग कंप्लीट आहे का? ते तुम्हाला इथे चेक करायचं आहे. हे मोबाईलवरून सुद्धा केलं जातं पण त्याची प्रोसेस खूप लंबी आहे. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली बँकेत जाऊन तिथे तुम्हाला इथे आधार सेटिंग कंप्लीट आहे का हे एकदा चेक करायचं आहे. कारण की डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे येत असतात आणि डी-बी-टी जर इनकम्प्लीट असेल तर तुमचे पैसे जे आहे ना ते इथे अडकू शकतात. तर हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण म्हणाल तर लिस्टमध्ये नाव मिसमॅच. कधी-कधी तुमचं नाव लिस्टमध्ये असतं, पण स्पेलिंग किंवा डिटेल्स मिसमॅच असल्यामुळे पेमेंट अडकतं. तर यावर उपाय जर म्हणाल तर याच्यावर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमची डिटेल्स तुम्हाला चेक करायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला आता करेक्शन करायचं आहे. कारण की आता आपल्याला 30 एप्रिलपर्यंत ते टाईम दिलेला आहे. 30 एप्रिलपर्यंत आपण ज्या चुका केलेल्या आहेत ना, त्या चुका आपल्याला इथे नीट करून घ्यायच्या आहे. जर 30 एप्रिलपर्यंत आपण इथे जर चूक बरोबर केली नाही, तर आपल्याला काय होईल की इथून पुढे एकही जो हप्ता आहे ना, तो इथे भेटणार नाही. तर हे 3 कारण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह असलं पाहिजे. जर अकाउंट लाँग टाईम वापरलेलं नसेल तर पैसे येत नाहीत. तर मित्रांनो ही होती 3 महत्त्वाची कारणं आणि त्यावर उपाय. तुम्ही ही 3 कामं लगेच करा. तुमचे ₹1500 लवकर अकाउंटमध्ये येतील आणि अशीच रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.